हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघा इथं ट्रेंडिंग पफ बाही आहे, तर तिची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथं बघा ब्लाउज पीसचा कापड घेतलेला आहे आणि पुढचे जे पार्ट आहेत ते इथं मी कट करून रेडी करून घेतलेले आहे पहिले। आता इथं आपल्याला बाही कटिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर ती आपल्याला जॉईन करायची आहे ब्लाउजला। तर इथं बघा मी अस्तर घेतलेलं आहे। लांब बाही असेल तर 1 मीटर अस्तर घ्यायचं। तर या पद्धतीने बघा 34 साईजचा हा ब्लाउज आहे। तर छातीची घडी बघा मी इथं 10 इंच घेतली होती, म्हणजे छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि 1.5 इंच मार्जिन। तर इथं 10 इंच घडी घेतली होती। तर आपल्याला बाहीची घडी इथं 1 इंच मायनस करून टाकायची आहे, म्हणजे आपल्याला इथं 9 इंच बाहीची घडी टाकायची आहे। तर इथं पहा मी 9 इंच वरती मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर खाली अस्तर खालीवर होतं, त्यासाठी मी एक लाईन आखून घेतली, म्हणजे आपलं माप जे आहे तर ते बरोबर यावं यासाठी। आता इथं बघा तुम्हाला जेवढी उंची पाहिजे ब्लाऊजमध्ये म्हणजे बाहीची तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता। तर इथं 11 इंचची बाही होती, तर इथं 11 इंचवरती मी मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर बघा या पद्धतीने मोजून घेतलं परत आणि लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने। त्याच्यानंतर बॉक्स तयार करून घेऊया आपण, जे आपण रेग्युलर बाहीसाठी कटिंग करतो त्यासाठी। आता इथं बघा आपल्याला मुंड्याचा आकार देण्यासाठी 3 इंचावरती वरून मार्किंग करायची आहे आणि आतल्या साईडला 2 इंच घ्यायचे। तर 2 इंच हे सर्व साईजसाठी आहे आणि 3 इंच जे आकार देण्यासाठी आपण घेतलेले आहे ते सुद्धा सर्व साईजसाठी आहे। आता तिरकस लाईन आखून घेतली आणि 3 मार्किंग करायची आहे आपल्याला 1.5 इंचावरती। तर पहा इथं म्हणजे आपली जी सिंपल आपण बाही काढतो तर तशी सिंपल अशी पहिले आपण इथं आखून घेणार आहोत। तर पहा या पद्धतीने। आता पहिला जो पॉईंट होता त्याला खालच्या साईडला अर्धा इंच घेतलं मी आणि पुढचे जे दोन आहेत त्यांना वरच्या साईडने अर्धा इंच मोजायचं आहे आणि सिंपल असा बाहीचा आपल्याला इथं आकार देऊन द्यायचा आहे। आता खालच्या साईडला बघा दंड घेरचं माप टाकायचं आहे। इथं मी तुमचा जो दंड असेल तो इथं घ्यायचा आहे, तरी 5 इंच इथं मी दंडाचं माप घेतलंय आणि 1.5 इंच मार्जिन घेतलंय। जेवढं ब्लाऊजमध्ये तुम्ही मार्जिन घेतलं असेल तेवढं घ्यायचं आहे। आता इथं बघा पफ घेण्यासाठी इथं मी 3 इंच घेतले, तर तुम्हाला जेवढा पफ हवा असेल बाहीचा तेवढा तुम्ही इथं वाढवून घ्यायचं आहे। म्हणजे मी इथं 3 इंच घेतले, तुम्ही 3.5, 4, 5, 5.5 असं घेऊ शकता। आता इथं बघा जी आपण घडी घेतलेली होती तर त्याचं इथं सेंटर पॉईंट काढायचं आहे, म्हणजे 9च्या निम्मे करायचं आणि या पद्धतीने त्याचं सुद्धा आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा। तर कमी पफ इथं पाहिजे होता कस्टमरला, त्यासाठी मी सिंपल असं इथं 3 इंचवरती एक्स्ट्राची बाही इथं घेतलेली आहे। आता इथे बघा जसं आपण इथं बॉक्स तयार केला आहे तसं मी आकार दिलेला आहे, सेम त्याच पद्धतीने आकार देऊन द्यायचा आहे। तर खालचा जो मुंड्याचा आकार आहे तो आपला कटने होता, आपली म्हणजे साधी बाही आहे ती तशी राहू द्यायची आहे आणि वरचा आकार आहे तो कट करायचा आहे। आणि तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही बघा सेंटर आहे ते तर म्हणजे कोपरा आहे तिथून 1.5 इंच मोजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तिथून असा आकार देऊन द्यायचा आहे। आता या बाहीला बघा मी एकच आकार दिलेला आहे, तर पाहू शकता इथं। तर सिंपल असं आपण जसं मी दाखवते आहे तसं इथं कटिंग करून घ्यायचं आहे बाहीचं। तर पहा इथं मी या पद्धतीने कट करून घेतलं। आता खालच्या साईडला सुद्धा बघा एक्स्ट्राचं घेतलेलं होतं मी, तर ते सुद्धा इथं कटिंग करणार आहे। तर पहा इथं या पद्धतीने कट करून घ्यायचं ते सुद्धा। आता इथं जी लाईन आखलेली बघा तिथं आपल्याला कट मारायचं आहे, म्हणजे काय होईल आपल्याला तिथूनच चुन्या घ्यायच्या आहे हे लक्षात राहील त्यासाठी। तर पहा इथं मी कट्स मारून घेतले ते बाहीला। आता मेन जो कापड असेल ब्लाऊज पीसचा त्याच्यावरती ठेवायचं आहे। तर हे पहा या पद्धतीने काठ दिलेले होते ब्लाऊजचे, तर तेवढं मी राहू दिलं आणि एक्स्ट्राचं इथं कट करून पुढचा पार्ट रेडी करून घेतलेला आहे। आता इथं बघा बाही व्यवस्थित ठेवायची, खाली वर आहे की नाही ते चेक करायचं आणि सरळ बाजूकडून आपल्याला बाही ठेवायची आहे अस्तरची आणि अर्धा इंचाची मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर पहा इथं या पद्धतीने मी कट करून घेतलं। तर आपल्याला आता बघा अस्तर आणि जे कापड आहे ते जोडायचं आहे। तर त्यासाठी बघा व्यवस्थित आपण इथं कापड आहे ते व्यवस्थित ठेवणार आहोत त्याच्यानंतरच। तर अस्तर आणि जो मेन कापड आहे वरचा बघा, तर तो उचलायचा आहे हे बघा असं या पद्धतीने आणि तो या साईडला ठेवायचा आहे आणि खालचा कापड उलटा होता त्याला सरळ बाजूकडून
पलटवून द्यायचं आहे आणि अस्तरचं एका साईडचं बाही उचलून या साईडला ठेवायची आहे. म्हणजे काय होईल, दोघं साईडची व्यवस्थित राहतात. आणि ही जे स्टेप्स तुम्ही सर्व साईडसाठी यूज केली, म्हणजे बाही असो किंवा तुम्ही कटोरीचे ब्लाऊजचे जे पुढचे पार्ट असतात ते प्रिन्स कटचे ब्लाऊजचे पुढचे पार्ट तर तुम्ही या पद्धतीने शिवायचे आहे. म्हणजे एक दोघं साईडचे वेगवेगळे होतात ते आणि एक सवयसुद्धा लागते आपल्याला. तर त्यासाठी आता इथे बघा एक अर्धा इंचावरती खाली टीप टाकून घेतली आणि वरून एक आपल्याला इथं दाब टीपसुद्धा द्यायची आहे. या पद्धतीने बघा मी दाब टीप देऊन दिली. त्याच्यानंतर बघा परत एक टीप टाकायची आहे. त्यासाठी अस्तर आणि कापड व्यवस्थित इथं पाहायचं आहे. म्हणजे अस्तर आणि कापड जे आहे ते जोडताना गोळा होता कामा नाही. कारण ब्लाऊज अस्तर आणि ब्लाऊज जर व्यवस्थित आपण जॉईन नाही केलं तर बाही जेव्हा घालतात तेव्हा काय होतं की ते गोळा होतं. तर तसं होऊ नये यासाठी काळजीपूर्वक आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. तर दुसरीसुद्धा बाही आपण त्याच पद्धतीने बघा खालच्या साईडला अर्धा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि वरून दाब टीप द्यायची आहे. तर तुम्हाला या ब्लाऊजची जर कटिंग पाहायची असेल तर पेपर कटिंग पाहायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता या पद्धतीने बघा या बाहीला सुद्धा मी टीप टाकून घेतली. आता एक्स्ट्राचं इथं कापड दिसतंय ते सर्वात पहिले कट करून घ्यायचं. आता इथं बघा आपण मुंड्याला एकच आकार दिलेला आहे. तर नंतर आपण जेव्हा स्टिच करतो तेव्हा आपण म्हणजे ब्लाऊजला जोडतो बाही तेव्हा आपल्याला ते कट करायचं असतं. तर पहा इथं एक्स्ट्राचा जो कापड आहे तो इथं मी कट करून घेते दोघं साईडचे बाहीचं. तर हे पहा या पद्धतीने. आता इथं बघा जे कट्स मारलेले होते तर इथं बाही मी उलट्या साईडला ठेवलेली आहे बघा. आणि आपल्याला इथं सेंटरला एक खडूने मार्किंग करून घ्यायची आहे आणि जिथं आपण कट्स मारलेले होते त्यांना सरळ बाजूकडून सुद्धा खडूने मार्किंग करायची. म्हणजे आपल्याला चुन्या घेताना ती लक्षात राहावं यासाठी. आणि सेंटरला सुद्धा सरळ बाजूकडून बाहीला आपल्याला इथं बघा एवढं पफ येणार आहे आपला. तर त्यासाठी सेंटरला इथं मी खडूने मार्किंग करून घेतली. आता जिथं बघा आपण कट्स मारले होते बघा तर तिथूनच चुन्या घ्यायच्या आहे. छोटे छोटे आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहे बघा या पद्धतीने. तर बघू शकता या पद्धतीने तुम्ही 3 किंवा 4 घ्यायच्या. तर खूप सुंदर अशी बाही इथं शिवल्यावरती म्हणजे घातल्यावरती एकदम भारी वाटते. तर कस्टमरला खूपच आवडली होती आणि पफसुद्धा एकदम व्यवस्थित आलेला होता. तर या पद्धतीने पहा आता मी प्लेट्स आहेत या बाजूने घेतल्या. आता बघा दुसऱ्या साईडने आपल्याला काय करायचं आहे, प्लेट ज्या आहेत त्या पहिले घेतले होते त्याच्या पुढे घ्यायचे आहे. म्हणजे समोरासमोर घ्यायचे आहे असं बघा या पद्धतीने. तर त्या साईडला जेवढे इथं प्लेट बसले असतील तुमच्या तर तेवढे या साईडला सुद्धा घ्यायचे आहे. म्हणजे काय होईल एकसारखी आपल्याला इथं बाहीची डिझाईन तयार होईल. तर पहा इथं बाही इथं आपली रेडी झालेली आहे. तर पाहू शकता तुम्ही इथं खूप सुंदर असं लुक आलेलं आहे बघा. तर दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपण त्याच पद्धतीने इथं शिवून घेणार आहोत. तर सेंटरला इथं खडूने मार्किंग करायची. त्याच्यानंतर जिथं कट्स मारलेले आहे तिथं आपल्याला खडूने मार्किंग करायची आहे. आता प्लेट्स घ्यायचे आहे. सेम त्याच पद्धतीने जेवढ्या त्या बाहीला घेतल्या आपण तेवढ्या या एक पार्टला सुद्धा घ्यायचे आहे. तर पहा इथं मी 4 चुन्या इथे घेतलेल्या आहे. आता याच्या तिकडच्या साईडला पलटवायचे आहे त्यांना. इकडच्या म्हणजे 2 साईडचं सेंटर काढायचं आणि समोरासमोर असं प्लेट्स घ्यायचे आहे आपल्याला. तर या पद्धतीने बघा 4 प्लेट्स इथं मी घेतलेले आहे आणि एकदम सुंदर अशी इथं बाही रेडी झालेली आहे आपली. खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी कटिंग दाखवलं आहे. आता इथं बघा हा ब्लाऊज आहे. तर पाठीमागे इथं शोची हुक आहे आणि पुढे हुकांचा ब्लाऊज आहे हा. तर पहा इथं आता मी या पद्धतीने बाही जोडून घेणार आहोत आपण. आता बघा बाहीचा सेंटर जिथं आपण काढला होता तिथं आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग करायचं आहे. तर आता इथं व्यवस्थित ठेवलं बघा मी आणि जिथं आपण कट्स मारला होता तिथपर्यंतच आपल्याला बघा पाव इंचपेक्षा कमी घ्यायचं. म्हणजे पाव इंच अंतर घ्यायचं. मार्किंग करून घ्यायची वाटलं मोजून आणि तेवढंच आपल्याला इथं मुंडा कट करून घ्यायचा आहे. तर पहा इथं मी मुंडा तेवढाच कट केलेला आहे. म्हणजे पुढच्या पार्टला जोडायचा कोणता आणि तो व्यवस्थित इथं हे करायचं आहे. आता इथं बघा बाही जी आहे ती सेंटरला ठेवायची. तर पहा इथं
बाही सेंटरला ठेवायची आणि व्यवस्थित इथं जोडून घ्यायची आहे। तर पहा इथं अर्धा इंचाची मार्जिन घेऊन मी इथं व्यवस्थित असं शिवून घेतलेलं आहे। आता दुसऱ्या साईडने बाही आपल्याला पलटवून घ्यायची आहे। तर पहा इथं या पद्धतीने व्यवस्थित पलटवून घेतली आणि खालचं कापड सुद्धा व्यवस्थित पकडायचं आहे आणि आपल्याला इथं अर्धा इंचावरती मार्जिन घेऊन इथं आपण शिलाई मारून घ्यायची आहे। तर पहा इथं मी तिकडच्या साईडचं आपण बाही जोडून घेतली, आता या साईडची सुद्धा व्यवस्थित जोडायची आहे। तर पहा इथं व्यवस्थित पकडत मी इथं अर्धा इंचाची मार्जिन घेऊन इथं बाही शिवून घेतलेली आहे। त्याच्यानंतर बघा या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपल्याला संपूर्ण अशी बाहीला इथं शिलाई मारायची आहे, डबल शिलाई मारायची असते। तर पहा इथं शिलाई मारून झाली। आता इथं बघा बाही किती छान दिसते आपली। तर बघा ब्लाऊज फिटिंग करताना सरळ बाजूकडूनच एक टीप टाकायची आहे एकदम कोपऱ्यावरती, किंवा तुम्ही मार्जिन जास्त घेतली असेल तर तुम्ही इथं पाव इंचसुद्धा घेऊ शकता। तर सरळ अशी बाजूने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे। तर पहा इथं मी व्यवस्थित कापड धरून इथं टीप टाकून घेतली आणि एक्स्ट्राचं जे कापड दिसतंय ते सर्वात पहिले इथं कट करून घ्यायचं आहे। तर इथं बघा आपली बाही रेडी झालेली आहे आणि एकदम सुंदर अशी दिसते। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा। धन्यवाद।